देह ही पंचभूतांचे काष्ठ, भोग भोगावया अवशिष्ट, भोग सरता पडेल निचेष्ट, होईल विस्पष्ट ही राख. तुमची माझी हीच स्थिती, तियेची तुम्हास व्हावी स्मृती, अहर्निश मजही जागृती, तदर्थ विभूती देतसे. अखिल विश्व माया विजृंभित, ब्रह्म सत्य ब्रह्मांड अनृत, याची खूणही उदी सत्य, निश्चितार्थ हा माना. येथे नाही कोणी कुणाचे, दारा पुत्र मामे भाचे, नग्न आलो नग्न जायाचे, उदीही याचे स्मारक. उदीचे या केलिया चर्चन, आधी व्याधी होती निरसन, परी या उदीचा तत्वार्थ गहन, विवेकपूर्ण वैराग्य. देववेलती देऊनी दक्षिणा, साधाया प्रवृत्ती वैराग्य लक्षणा, पुढे मग निवृत्ती वैराग्य खुणा, कळतील आपण हळूहळू. आले जरी वैराग्य हाती, विवेक जरी नाही संगती, तरी तयाची होईल माती, म्हणून विभूती आदरा. विवेक वैराग्यांची जोड, तीचही विभूती दक्षिणेची सांगड. बांधिल्या वीण भवनदीची थड, अति अवघड गाठावया. लहान थोर दर्शना येत, चरणी बाबांचे होऊनी विनत. जेव्हा जेव्हा माघारा जात, विभूती देत त्या बाबा. मशिदीत नित्याची धुनी, अक्षयी प्रदीप्त निशिदिनी, त्यातील मूठ मूठ रक्षा देऊनी, बाबा बोळवणी करीत. प्रसाद म्हणून रक्षा देत, निजांगुष्ठे निढळा फासीत, सवेचितो हस्त शिरी ठेवीत, कल्याण इच्छित भक्तांचे. रक्षा विभूती आणि उदी, शब्द तीन परी एकार्थवादी, हाची प्रसाद नित्य निरवधी, बाबा अबाधित वाटीत. संसार आहे उदी समान, हे एक या उदीचे महिमान. येईल ऐसा एक दिन, मनी आठवण ही ठेवा. कमलदल जल समान, नश्वर हा देह होईल पतन, म्हणून याचा त्यागा अभिमान, उदी प्रदान हे दावी. सकळ विश्वाचा हा पसारा, राख रांगोळी सम निर्धारा, करा जगन्मिथ्यात्व विचारा, सत्यत्वा थारा उदित.